छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गावागावात प्रचार सुरू आहे. उमेदवार आपल्या प्रचाराला लागलेत आणि सगळीकडेच आता चर्चांना पण उधाण येत आहे. याच अनुषंगाने एमसीएन न्यूजच्या माध्यमातून निवडणुकीचा रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम आपण घेतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावागावात जाऊन आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्यांना कसा उमेदवार हवाय याबाबतच्या प्रतिक्रिया मतदारांच्या आपण जाणून घेतोय. आपण सध्या आहोत सिल्लोड तालुक्यातील केरळा जिल्हा परिषद गटातील तेलवाडा या गावामध्ये आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतात काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. बाबा, तुमच्याकडं मतदान सध्या म्हणजे निवडणुका लागल्या आहे जिल्हा परिषदेच्या, तुम्हाला काय वाटतं कोणता जो उमेदवार आहे निवडून यायला पाहिजे? एक साहेब येते कोणते? हे आपले बरं, कसा उमेदवार पाहिजे? उमेदवारांनी काय काम केलं पाहिजे? नेता चांगला घेऊन आम्हाला पसंत कामं करणारा नेता येईल. त्यांना करून गेले कामं आमचे अगोदर काय कामं केलेत? रोड केला त्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला म्हणजे आता निवडणुका लागल्यात, कसा उमेदवार हवाय तुम्हाला? आम्हाला काम करण्याचा म्हणजे सत्ता नसताना ज्या शेतकऱ्याच्या ज्या अडीअडचणी असतात त्यांच्याकडे लक्ष देणारा व ज्या शेतकऱ्याच्या मूळ म्हणजे रस्ता, वीज, कोणाचे डीपीचं काम असेल, कोणाचं दवाखान्याचे कामं असतील, असं कामात पडणारा नेता पाहिजे आपल्याला. म्हणजे असा उमेदवार कोण आहे तुमच्या? असा उमेदवार मला तरी वाटतं की आपले जे बायगावचे ठगन भागवत पाटील आहे का, त्यांनी निल्लोडला रस्ता दिला किंवा आमच्या शेतात तुम्ही रस्ता जाऊन पहा, ग्राउंड रिपोर्ट घ्या की खरोखरच काय आहे. तलवड्याच्या शेतकऱ्यांचा रस्ता होता, त्याची समस्या होती, शेताचं पाणी ना रस्त्यात येत होतं. तिथं ते दादा गेली, त्यांनी बघितली खरी परिस्थिती व ते जाणून घेतलं आणि लगेचच काम आणि नारळ आणि JCB सोबतच काम केलं त्यांनी आणि शेतकऱ्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि रस्त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. आता या ठिकाणी काही तरुण देखील आहेत. भैया, निवडणूक सुरू आहे, तुझं मत कोणाला असतं? ठगनराव पाटील भागवत. कारण काय, दुसरे पण अनेक उमेदवार आहे. हो आहे, पण मग त्यांनी एवढे कामं नाही केले एवढे या साहेबांनी केले. सत्ता अजून पक्ष निवडून पण नाही आला, माणूस निवडूनही नाही आला तरी कामं चालू आहे. हां, आणि आम्हाला गॅरंटी की निवडून आल्यावर बी कामं भरपूर होईल. नक्कीच एक आणखी दादा आहेत. तुम्ही देखील या ठिकाणी फिरतायत, अनेक ठिकाणी जाऊन आलेत, पण आता अनेक निवडणुका होतात. या निवडणुकीमध्ये यावेळी तुम्हाला कसा उमेदवार हवा? सुशिक्षित विजयताईच चांगले उमेदवार आहे आमच्यासाठी. मग बाकीचे सुशिक्षित नाही का? नाही आहे, पण मग विकासासाठी विजयताईच सक्सेस आहे, चांगले. आपण सध्या गावामध्ये आहोत. गावामध्ये काही महिला आहेत ज्या घराच्या समोर बसल्यात. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. काकू, निवडणुका सुरू आहेत, कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला? ताई, काकू नाही म्हटलं बोलायला, कसं उमेदवार पाहिजे? ठगनदादा सारखाच. का बरं? कारण त्या गरिबांची, कोणाची, सर्वांची तकलीफ समजून घेतात. ज्यांना जरूरत आहे त्यांना म्हणजे त्यांचा बरोबर सहारा बनले. ते आम्हाला शेतात जायसाठी रस्ता नव्हता, त्यांनी आमच्या एका शब्दावर रस्त्याचं आमचं काम करून दिलं. त्यांनी आज म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी रस्त्याचं काम चालू झालं लगेच. त्यामुळे आतापर्यंत जे झाले ते झालं समज घ्या, पण आता इथून पुढे घड्याळीलेच आमचं मतदान घड्याळीलेच राहील. काकू, तुम्ही पण आहात इथं, तुमचं कोणाला मतदान आहे? आम्ही बी घड्याळालाच करू. काय कारण दुसरं? कारण ते माणसं चांगलं आहे म्हणून आम्ही घड्याळालाच मतदान करणार आहे. अजितदादांसाठी घड्याळीलेच मतदान करायचं आहे. आपण गावातील काही नागरिकांसोबत संवाद साधणार आहोत. निवडणुका सुरू आहे, तुमचं मतदान कोणाला असणार आणि कसा उमेदवार तुम्हाला हवाय? नाही, मतदानचं नाही सांगू शकत भाऊ. मतदानचं कसं आहे, आता सांगत असं उघड कोण सांगलं म्हणून आपण सांगणार आहे? मतदान कोण सांगत तुम्हाला उघड लाडीच कसं काय करेल कोणी कर भाऊ. मग तुम्हाला उमेदवार कसा पाहिजे? हा, उमेदवार लागतो आम्हाला असं ठगन पाटील काम करणारच. कसं आहे, काम करणारा उमेदवार असला ना भारी काम राहते. उमेदवारांनी काय काम केलं पाहिजे? आता काय काम केलं बरं, गावात विकास झाला पाहिजे. आता गावाच्या विकासामध्ये आता तुमच्या गावात गट्टू पण दिसत आहेत, पाण्याचे नळ दिसत आहेत, पण अजून काय विकास केला पाहिजे? आता सध्या तर व्हायली, पण माझं मावर त्याच हिशोबाने चालतात. गावगाडा आहे, कोणी काही म्हणतं, कोणी काही बोलतं, त्याच हिशोबाने झालं बरं राहायचं. का बघ सुचले भाऊ. एक आजोबा देखील आपल्या सोबत आहे. आजोबा, निवडणुका सुरू आहे, तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे?
हा मला काय चांगलं कोणतं बी काम करणार माणूस पाहिजे असं म्हणत नाही. हा उमेदवारांनी काय काय काम केलं पाहिजे असं वाटतं? अहो जे हे सारं विकासाचं कामं केलं चांगलं वाटतंय. काही निश्चय 5 वर्ष येऊ सर खुशामती करायचं फिरून पाहत नाही बरोबर कोणत्या कामाला. हा बरोबर. गावाला काही नाही पण गावाचा विकास करायचे लोक उमरून येतं ना असं आहे. मग या वेळेला तुम्हाला असं विकास काम करणारा कोणता उमेदवार वाटतो? आता आम्ही पाहून घेतलं जुने उमेदवार आमचे काय आहेत. आता नवे उमेदवार काय करते याचं पाहिलं पडेल ना. गावात आपण आहोत, गावात महिला देखील आहे. काकू, गावात आता निवडणुकीचं वातावरण आहे, तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे? काही आता आमच्या शेताकडे झालं पाहिजे म्हणून पाहिजेत आता आम्हाला. बरं. आता शेताकडे रस्ता सगळेच मागतायत, पाण्याची समस्या सुटली गावातली? गावातली पाणी चालूच आहे आमच्या गावामध्ये. आपण गावात आहोत, गावात काही महिला देखील आहेत. आजी काय सांगणार, निवडणुका सुरू आहे, तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे? आपल्याला चांगला उमेदवार लागतो. चांगला म्हणजे? चांगला आपल्या गावातली सुधारणा झाली पाहिजे, आपलं गाव पुढे आलं पाहिजे, तर मांग खत लोक राहता. हा मग यावेळेला कसं वाटतं तुम्हाला, कोणाला मदत केली पाहिजे? आता पाहू, आता आपल्या जे आतापासून कशी माहिती केली तर पुढे खाता काय. हे भारी होतं. मतदान आहे, उघड करता येत नाही, पण तरी बी आता समजा मागचे जुने पण उमेदवार काही उभे आहेत, काही नवीन उमेदवार उभे आहेत, तर कोणाला संधी दिली पाहिजे? तापू आता नवीन कडीत धकू जरा. गावातून काही प्रतिक्रिया घेतल्यानंतर आपण सध्या आहो या गावातील मारुती मंदिराजवळ, आणि या ठिकाणी मंदिराच्या ओट्यावरती काही वयोवृद्ध नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काका, निवडणुका सुरू आहेत, सगळेच उमेदवार तुमच्याकडे येऊन प्रचारासाठी येत आहेत, मतं मागण्यासाठी येत आहेत, तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे? जो विकास करेन त्याचा भाऊ. मग विकास, मग आता तुम्हाला काय वाटतं की काय विकास केला पाहिजे? आता विकास करायचा त्याच्या हाती दादा, आता आपलं गज म्हणणं आहे, पण ते नाही केलं तवाच ना. आमचं म्हणणं आहे करा, पाण्याची व्यवस्था करा, नळ द्या, गावाला स्वच्छता करा, आमचं हे सर्व क्लिअर म्हणणं आहे. पण मग त्याला आपल्याला हा म्हणते पण केलं तवा ना. तुम्हाला काय वाटतं यावेळेला कोण करू शकतं असं? आता हे नाही सांगतात, आता मतदान कसं आहे, प्रत्यक्षच पाठीमागं आहे, आणि मतदान एका ठिकाणी असं म्हणता येत नाही. मग त्याच्यानंतर आपण काय करणार त्याला वैवर्धमान स्वामी. काका, तुम्ही आहे आता चर्चा आपण जसं बसली तर आपण एकमेकांसोबत चर्चा करतो, याची हवा चालू आहे, त्याचं हवा चालू आहे, वातावरण इथं काय वाटतं, कोणाची हवा आहे सध्या? सध्या तर बरीच दिसते, मोठे साहेब आहेत त्याची बरी हवा दिसते. म्हणजे मोदी साहेब तर इथं नाही उभा, पण आपले जे उभा मोठे साहेब हां कमळाचे. तुम्हाला काय वाटतं की उमेदवार कसा पाहिजे? आम्हाला काम करणारा उमेदवार पाहिजे. कोणते कामं योजना झाल्या पाहिजे आमच्या गरीब लोकांच्या. आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे, आमचे काही रस्ते, काही विहिरी, काही अशी. मागच्या वेळेला कमळाचाच उमेदवार होता 15 वर्षापासून, कामं झाली का? आता ते काही बंदच, पहिलेच कामं पेंटिंगमध्ये पडले होते, ते तरी काय करतील पुन्हा, असं बी होतं ना. आता आले तर करतील बी ते आता कामं आमची आवाज. अच्छा काका, तुम्ही आता समजा सगळे लोक तुमच्याकडे मत मागायला येतात, सगळे लोक आल्यानंतर फक्त आम्ही हे काम करणार, ते काम करणार असं म्हणतात. यावेळेला काय वाटतं तुम्हाला, कोणाला मत केलं पाहिजे? आता कोणाला करावं काही कळतच नाही. आता ते कसं आहे, समजा सांगते की मी हे करतो ते करतो, करायचं तर असं करत्या थोडे फार काही असतं. पण मग उमेदवारांनी काय कामं केले पाहिजे? काही नाही, आता हे गावचं हे काही सडका सुडका काही असं तसं पाण्याचं काही हे ते पाहायला पाहिजे, रोड हे ते असं पाहायला पाहिजे थोडंफार. हा लाईनचं हे ते हां. आपण सध्या गावातच आहोत आणि या ठिकाणी आजोबा आहेत. काका, निवडणुका सुरू आहेत, सगळे उमेदवार येतात, तुम्हाला कसं उमेदवार पाहिजे? आता मला तर सगळे सारखेच वाटतात, पण आता काय सांगायचं, सगळेच तिघं सारखेच वाटतात मला. हां, त्याचं काही नाही. मग आता एक फक्त विचारू नये तो प्रश्न विचारतो, यावेळेला मतदान कोणाला करणार? हां, आता वेळेवर जे परमेश्वर बुद्धी देईल त्याला करायला जाईल. योगायोगानं जे आता हे परमेश्वर जशी बुद्धी देईल तसं काम त्याचं होणार, हे निश्चित. हां, सगळं आणि एका परमेश्वराचा साथ असली ना तर त्याचंच काम होईल. यावेळेला काय वाटतं, म्हणजे मागच्या वेळेला आता बरेच गावात फिरलो मी, गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की मला नवीन उमेदवार पाहिजे,
तर तुम्हाला कसं पाहिजे? आता मी जे जो आवडतो सर्वाला तो जे आवडे देवाला सर्वांना मत जे ठरलं ते मी करणार. हां मी काय सांग याच्या व्यतिरिक्त माझी दाखवून एकटा कसं का चालत. शेवटी इथं एकतर्फी निर्णय लोकमतच ठरवलं ना, आहे का नाही? हां काका, निवडणुका सुरू आहे सध्या, सगळेच उमेदवार तुम्हाला कसं उमेदवार पाहिजे? आम्हाला विकास करणारा आणि जनतेच्या रात्रंदिवस सुखदुःखात सहभागी होणारा चेहरा लागतो. मग ह्या वेळेला कोण आहे असं? ह्या वेळेला आता भरपूर उमेदवार त्याचे, पण मग आता जनता जे निवडून तो विकास. जनता तुम्हीच आहे, जनता तर तुम्हीच आहे, आता तुम्हालाच निवडायचं आहे. जनता म्हणजे दुसरे बाहेरचे लोक नाही येऊन इथं उमेदवार निवडणार आहे ना. आता पाहून घेऊ ना, आता वेळेवर आता चेहरे तसे भरपूर आहे कामाचे, पण जशी बुद्धी देईन तशी पाहू. आपण आता गावातील तलवाडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आहोत. या ठिकाणी काही महिला देखील आहेत. ताई, निवडणूक सुरू आहे, मतदान करून घेण्यासाठी उमेदवार तुमच्याकडे प्रचाराला पण येतात, पण तुम्हाला कसं उमेदवार हवं? आम्हाला चांगला हवा. आमच्या गावामध्ये स्वच्छता असली पाहिजेत, नळाला पाणी असलं पाहिजेत आणि सगळे कामं आमचे ठीक झाले पाहिजेत. तसा उमेदवार पाहिजेत आम्हाला. मग आता कोणाला मतदान करणार? आम्हाला त्यानं चांगलं दिलं त्यालाच करू आम्ही मतदान. हां आजी, तुमचं काय मत आहे? माझं हेच म्हणणं आहे. हे काय तरी नेमकं? असं नेमकंच ना, गावाची स्वच्छता पाहिजे, सोय पाहिजे. आम्हाला पाण्याची गरज आहे. आम्हाला ठोकाळ पाणी पाहिजे. आम्ही म्हातारी माणसं झालो, आम्हाला पाणी आणता येत नाही, आमचे हातपाय दुखतात. मग आतापर्यंत किती वेळेस मतदान केलं बरं? आतापर्यंत आता माझं वय किती झालं, 65 वर्षाची तास नसना मी. मग आतापासून मी मतदानच करत आले ना. मग आतापर्यंत तुमच्या समस्या सुटल्या का? काहीच समस्या सुटल्या नाही. असं जसं आहे तसंच आहे ना. मग या वेळेला वाटतं कोणाकडनं अपेक्षा आहे तुम्हाला की? कोणाकडनं नाही, ज्यानं जर आमची स्वच्छता केली, पाण्यात सोय केली. पण आता 65 वर्षाचे तुम्ही आहे, आतापर्यंत अनेक लोकांनी तुमच्या समस्या सोडवण्याचं असं वाटत होतं, मग आतापर्यंत कोणी सोडवल्या का? काहीच केलं नाही. मग आता कोणाकडनं अपेक्षा? पुन्हा एकदा विचार. मग आता असं बांधून घेतल्यासारखं नका करू. ज्यानं सोय केली त्याला आम्ही मतदान करू. हं? आता नवे बी भरपूर उभे राहिले, जुने राहू राहिले, नवे राहू राहिलेत. हं? आता असं बांधून घेतल्यानं कसं जमन? आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही म्हणता 65 वर्षापासून मतदान केलं, तुम्ही कधीपासून मतदान करा? आम्ही गंजू बाबा, आमच्या वया झाल्या मतदान करू करू. तुमचे प्रश्न सुटले? आणि काही सुटले नाही, असेच चालू आहे ते. आपण एक इथं तरुण आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, निवडणुका सुरू आहे, तुझं मत कोणाला असणार? छगनदादा भागवत. एवढं जाहीरपणे का? हो. कारण काय असतं? कारण म्हणजे हे निवडून यायच्या आधी त्यानं रोड रस्ते केले आणि मौर बी चांगली कामं करतील ते, ही आम्हाला गॅरंटी द्यायची. असं वाटत नाही का मग जुने उमेदवार किंवा नवीन आणखी काही उमेदवार उभे आहेत ते काम करणार नाही? नाही, दादाच करू शकते, दुसऱ्याने जाऊ शकत मंत्रालयामध्ये. गावात आहोत, गावात एक काका आहेत. काका, कोणाला मतदान करणार? राष्ट्रवादी. का बरं? कार्यकर्ते चांगले म्हणून. दादा, तुझं मत कोणाला? राष्ट्रवादी. कारण की हा नेता म्हणजे एकदम धडाडीचा नेता आहे, निर्णय घेण्यात बी सक्षम आहे. बाकीच्या नुसते असे हात जोडून काम होणार नाही. असे आपल्याला नेतृत्व चांगलं आहे दादाचं, त्याच्यामुळं नवीन उमेदवाराला संधी द्यायला पाहिजे. सर्व सरकारला मी हात जोडून विनंती करतो की दादाला एवढ्या वेळेस तुम्ही चान्स द्या. एका वर्षाचाच तुम्ही विकास पाहून घ्या कसा आहे दादाचा. तर आम्ही पहिले भाजपचेच होतो, पण आता आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही पक्षाला पाहून नाही, फक्त माणसाला पाहून मतदान देणार आहे. तुम्हाला हे सांगतो. केराळा जिल्हा परिषद गटातील तेलवाडा या गावामध्ये आपण आहोत. नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतल्यात. खरं तर उमेदवार कसा हवा आणि उमेदवारांनी काय केलं पाहिजे याबाबतची सविस्तर माहिती आपण मतदारांकडनं घेतली. अनेकांनी स्पष्टपणे आम्ही एका उमेदवाराच्या पाठीमागं असल्याचं सांगितलं, तर अनेकांनी विकासाचं काम करणाऱ्या उमेदवाराच्या आम्ही सोबती असल्याचं सांगितलं, तर काहींनी यावेळेला नवीन उमेदवाराला आम्ही संधी देणार असंही स्पष्टपणे जाहीर केलं आहे. खरंच आता जुन्या लोकांनी आजपर्यंत कुठलेही काम न केल्याचं त्यांनी सांगितलं. नवीन उमेदवार त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार का, याकडे आता आपलं लक्ष राहणार आहे. सचिन चव्हाणपती, संभाजीनगर.